Hmm. Take a deep breath, hold, exhale. पुन्हा एकदा खोल श्वास घ्यायचा, हळूवार श्वास घ्यायचा आहे. होल्ड करायचं, श्वास सोडायचा. वन मोर टाइम अगेन. पुन्हा एकदा खोलवर श्वास घ्यायचा आहे. होल्ड करायचं, सोडायचं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. आजच्या या चांगल्या दिवसासाठी, अतिशय उत्तम अशा दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट आनंद, उत्साह, चैतन्य, यश, कीर्ती या सगळ्यांनी भरलेला आहे. मला या सुंदर दिवसासाठी खूप 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 आभार. मी आज जिवंत आहे. माझं शरीर सुदृढ आहे. मी काम करू शकते. यासाठी खूप धन्यवाद. माझ्या डोळ्यांनी मी बघू शकते. हातांनी मी काम करू शकते. पायांनी मी चालते आहे. माझे सगळे अवयव अगदी छानरित्या काम करत आहे. त्यासाठी तुझे खूप खूप आभार. धन्यवाद परमेश्वरा या सुंदर सकाळसाठी. झाड, फुलं, पक्षी, सगळ्या या सुंदर सकाळसाठी तुझे खूप खूप आभार. आभार माझ्या आईसाठी, जिने मला जन्म दिला, वाढवलं, तिने मला पालन पोषण केलं. त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला शिकवलं, मोठं केलं, कर्तृत्ववान बनवलं. त्या माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा पाचही तत्वांसाठी. धरती माता, जी आम्हाला ग्राउंडेड राहायला शिकवते. मोठे मोठे पहाड, नद्या, झरणे, सगळं आम्हाला दाखवते. सुंदर सुंदर ठिकाण आम्हाला तिच्यामुळे पाहायला मिळतं. ते सुंदर ठिकाण पाहून आमचं मन मोहक होतं. आम्हाला उत्साह, उत्स्फूर्तता मिळते. त्या सगळ्या सुंदर ठिकाणांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद जलपिता, पाण्यासाठी, निर्मळ पाणी जे सतत वाहत राहायला शिकवतं. जसं होईल त्यामध्ये आपण कसं घडायचं त्या शिकवतं. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या सुंदर सूर्यप्रकाशासाठी, त्या उष्णता ऊर्जेसाठी, जी ऊर्जा आम्हाला नवीन उत्साह घेऊन येते. नवीन एक दिवस कसं जगायचं, कसं नवीन दिवस असते, सुंदर आहे हे आम्हाला शिकवतं. डिसिप्लिन मध्ये राहायला शिकवतं. या अग्निदेवतेसाठी खूप खूप धन्यवाद. सूर्यप्रकाशासाठी धन्यवाद. अग्नी ही आम्हाला अन्न शिजवण्याच्या कामामध्ये येते. पोटामध्ये असलेली अग्नी ही उदरनिर्वाह कर आपलं अन्न पचन करते. त्या अग्निदेवतेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या हवेसाठी, जी श्वास घेऊन माझ्या आतमध्ये जाते, जी मला जिवंत ठेवते, जी निरंतर माझ्या शरीरामध्ये चालत असते, ज्यामुळे मला ऑक्सिजन मिळतं. त्या हवेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या स्पेस एलिमेंटसाठी, ज्यामुळे मी माझ्या हाताने लिहू शकते, चालू शकते, बोलू शकते. त्या स्पेस एलिमेंटसाठी, या ब्रह्मांडासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. या आकाश तत्वासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या पूर्णत्वाच्या दिवसासाठी. आजचा दिवस हा माझ्यासाठी परिपूर्ण दिवस आहे. खुशीने, उत्साहाने, समृद्धीने भरलेला दिवस आहे. आजच्या या पूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. मी परमेश्वराला आजच्या या आश्चर्यकारक आणि सुंदर दिवसाकरिता धन्यवाद देते. चमत्कारानंतर चमत्कार, आश्चर्यकारक गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे. दैवी प्रेम माझ्या हृदयामध्ये भरलेले आहे आणि शांती व प्रेम माझ्या सभोवताली माझ्याकडून मी सगळ्यांना देत आहे. प्रेम ही एकच शक्ती माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळे सकारात्मक लोकांनाच मी माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित करते. मी सगळ्यांना, ज्यांनी मला भूतकाळात दुखवले, त्यांना माफ करते आणि मी जर कुणाला दुखवलं असेल तर त्यांची माफी मागते. माझे हृदय हे अनंत प्रेमासाठी खुले आहे. दैवी प्रेम माझ्यातून सतत वाहत आहे आणि माझ्या सर्व इच्छा आधीच पूर्ण होत आहे. मी धन्यवाद देते नवीन दिवसाच्या नवीन संधीकरिता.
मी धन्यवाद देते या रोजच्या या मॅजिकल दिवसाकरिता. मी धन्यवाद देते माझ्याजवळ असलेल्या भरपूर धनादेशासाठी. मी धन्यवाद देते मला दिलेल्या सुदृढ आयुष्यासाठी, आरोग्यासाठी. धन्यवाद देते मी माझ्या सगळ्या चांगल्या नातेसंबंधांसाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. भरपूर ऊर्जा शक्तीने भरलेल्या या शरीरासाठी माझ्या परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हात एकमेकांवर घासायचे. हातामध्ये जी उष्णता निर्माण होतीये ती आपल्याला डोक्यावर हात ठेवायचा आहे. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. माझा परमेश्वर सतत माझ्यासोबत असतो. मला जे हवं ते मला माझा परमेश्वर आधीच आणून देतो. माझा परमेश्वर माझ्या सोबत असतो. सतत तो त्याचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे. मी मास्टर सर्वशक्तिमान आहे. मी धनवान आहे. मी भाग्यवान आहे. मी कृपाशाली आहे. माझ्याकडे भरपूर भरपूर प्रमाणामध्ये धन आहे. मी धनाची चुंबक आहे. चारही बाजूंनी माझ्याकडे धन आकर्षित होते. मी सगळ्या क्षेत्रामध्ये एक सफल, एक विजयी म्हणून नेहमी माझं कार्यरत पूर्ण करते. मी विजयी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. शरीरावरून हात फिरवायचे. आपल्या आतमध्ये बसलेल्या परमेश्वराला नमन करायचं. धरती मातेला नमन करायचं. आणि आजच्या या सुंदर दिवसाची सुरुवात स्मित हास्य करून आपल्या हाताला समोर ठेवून परमेश्वराला धन्यवाद देऊन करायचे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू परमेश्वर. धन्यवाद. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मॅजिक प्रॅक्टिस चालू आहे सगळ्यांची. हो. स्क्रीन शेअर होतीये ना माझी? हो हो होत आहे. मॅम होते. हम्म. प्राजक्त तू वाचू शकेल का आज? हो मॅम वाचू शकते. हम्म. त्याच्या आधी आपण काल थोडस जे शिकलेलं आहोत, हा पेज एकदा पुन्हा वाचायचा का? किती आहे पेज नंबर मॅम? पेज नंबर 21. 27 आहे. हा हा, दुसरा येते. ठीक आहे वाचते. नाही नाही, हा नाही, हा पेज नाही आहे आपल्याला 21 वाचायचं. होतं मॅडम. हा काल हा. आपण 21 झाला होता. येस 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 येस. मी आज डाउनलोड करून ठेवलेलं ना, ते थोडं बघावं लागेल. हा वाचू का 21 नंबरचा? हम्म. हा 21 नाहीये. हा 22 आहे. 23. तत्व कुठेही कधीही आणि सर्व परिस्थितीत प्रत्ययास येत आहे. तो आहे 21 नंबरचा पेज. आज पाठवलेलं नाही मॅम, ते कालच्या ह्याच्यात असेल ना. हा आहे. हा हे राईट. त्याच्या आधीची एक ओळ आहे 20 नंबरची, त्याच्यासोबत मी हे कंटिन्यू करते. हम्म. आणखी एक तत्व विचारात घ्या. गरम झाल्यावर धातू प्रसरण पावतात. हे तत्व कुठेही कधीही आणि सर्व परिस्थितीत प्रत्ययास येत आहे. जर तुम्ही लोखंडाचा तुकडा गरम केला तर तो प्रसरण पावेल, मग ते लोखंड चीन, इंग्लंड की भारतातील असो. गरम झाल्यावर धातू प्रसरण पावतात हे जसे शाश्वत सत्य आहे, तसेच हे देखील एक शाश्वत सत्य आहे की तुम्ही तुमच्या अंतर्मनावर जे काही बिंबवता ते परिस्थिती, अनुभव आणि घटनांच्या रूपात व्यक्त होते. तुमच्या प्रार्थनेला प्रतिसाद मिळतो, ती फलद्रूप होते, कारण तुमच्या अंतर्मनाची शक्ती हे तत्व आहे. मला वाटते तत्व म्हणजे अपेक्षित कार्य किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आखलेला पद्धतशीर मार्ग होय. उदाहरणार्थ, विजेचे महत्वाचे तत्व म्हणजे विजेचा प्रवाह उच्च दाबापासून कमी दाबाकडे वाहतो.
जेव्हा तुम्ही बल्ब चालू करता किंवा इलेक्ट्रिक स्टोव्हवर अन्न शिजवता तेव्हा तुम्ही विजेचे ते तत्व बदलत नाही, तर तुम्ही या तत्वाचा फायदा घेता. तुम्ही निसर्गाच्या सहकार्याने आश्चर्यकारक शोध लावू शकता. ते अनंत मार्गांनी मानवजातीसाठी वरदान ठरू शकतात. तुमचे अंतर्मन हे तत्व आहे. हे श्रद्धेच्या नियमावर कार्य करते. श्रद्धा म्हणजे काय? ती का आणि कशी कार्य करते हे समजून घेणे गरजेचे आहे. बायबलमध्ये हे अगदी सोप्या, स्पष्ट आणि सुंदर पद्धतीने स्पष्ट केले आहे. जो कोणी या पर्वताला म्हणेल तू दूर जा निघून समुद्रात निघून जा आणि ज्याच्या मनात शंका नसेल, तो जे बोलतो ते होईल यावर त्याचा विश्वास असेल, तर तो जे काही म्हणेल ते त्याला मिळेल. तुमच्या मनाचा मूलभूत सिद्धांत हा श्रद्धेचा, विश्वासाचा सिद्धांत आहे. याचा अर्थ आपल्या मनाच्या कार्यावर विश्वास ठेवणे, स्वतःवर विश्वास ठेवणे. तुमच्या मनाचा विश्वास म्हणजे तुमच्या मनातील विचारांशिवाय दुसरे काहीही नाही. तुमचे सर्व अनुभव, घटना, परिस्थिती आणि कृती या तुमच्या अंतर्मनाच्या, तुमच्या विचारांवरील प्रतिक्रिया आहेत आणि त्यानुसार अनुभव, कृती, घटना हा नाही आहे ना तो पेज? नाही. मनाचे दोन प्रकार हाच आहे याच्या आधीचा. हा. हम्म. आणि परिस्थिती निर्माण होतात. हा. अनुभव, कृती, घटना आणि परिस्थिती निर्माण होतात. लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता त्यामुळे तुम्हाला यश मिळत नाही, तर तुमच्या मनाच्या विश्वासामुळे यश मिळते. लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता त्यामुळे यश मिळत नाही, तर तुमच्या मनाच्या विश्वासामुळे यश मिळते. खोट्या समजुती, मते, अंधश्रद्धा आणि जातीला जडलेल्या भीतीचा स्वीकार करणे सोडून द्या. जीवनाच्या अशा शाश्वत आणि सार्वत्रिक सत्यांवर विश्वास ठेवण्यास सुरुवात करा, जी कधीही बदलत नाही. या टप्प्यावर पोहोचल्यानंतर तुम्ही पुढे, वर आणि भगवंताच्या राज्याच्या दिशेने वाटचाल सुरू कराल. जे वाचक हे पुस्तक वाचून त्यात दिलेली अंतर्मनाची तत्वे व सिद्धांत समजून घेऊन श्रद्धेने त्यांचा आपल्या जीवनात वापर करतील, त्यांना निश्चितच स्वतःसाठी तसेच इतरांसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि प्रभावीपणे प्रार्थना करण्याची क्षमता प्राप्त होईल. तुमच्या हम्म. प्रार्थनेचे वाचलं. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर, क्रिया आणि प्रतिक्रियेच्या शाश्वत नियमानुसार दिले जाते. विचार ही प्रारंभिक क्रिया आहे. प्रतिक्रिया हा तुमच्या अंतर्मनाचा प्रतिसाद आहे, जो तुमच्या विचारांच्या स्वरूपाशी सुसंगत असतो. तुमचे मन आरोग्य, आनंद, शांती आणि सुसंवाद या संकल्पनांनी भरा आणि मग तुमच्या आयुष्यात चमत्कार कसे घडतील ते पहा. पुढे थँक्यू. वाचू? नको. अच्छा. चला. सगळे लोक नी आपल्या सगळ्या विंडोज बंद का ठेवल्या आहेत? सगळ्यात पहिला हा प्रश्न आहे. कारण की तुम्ही जर इंटरॅक्ट नाही केलं, हा एनर्जीचा खेळ आहे. आपण द डे वन मॅजिक पासून सांगत आलोय. एनर्जी कशी वर्क करते हेही तुम्हाला माहित आहे. स्टील तुम्हाला असं का वाटतं की मी म्हणजे विंडो ओपन करू नये किंवा मी चांगली दिसत नाही, असं काही असेल तर आता आपण ही बुक आपल्या त्याच्यासाठी काम करतोय. सो सगळ्यांनी शक्यतोवर विंडोज ओपन ठेवा. तुम्ही जर सकाळी काही कामही करत असाल तर काही हरकत नाही आहे. फक्त म्यूट आणि अनम्यूट वर लक्ष ठेवा, पण विंडो ओपन ठेवा. ठीक आहे, चला. थँक्यू सो मच. तर पुढे वाचू? नको नको, मी एक्सप्लेन करते. अच्छा, चला. हम्म. आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे हे जेव्हा शांत असतं तेव्हा ते खूप छान काम करतं. आणि म्हणूनच म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही अ, खूप फ्रस्ट्रेट, राग हे सगळं असेल ना, तेव्हा हे काम करत नाही. म्हणजे जेव्हा आपण शांत राहू, 3 श्वास मी तुम्हाला घ्यायला सांगते आणि नंतर आपण प्रार्थना करतो, नंतर आपण बुद्धीला कमांड देतो, तर ही गोष्ट 3 श्वासानंतर सॉरी,
आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते रिॲक्टिव्ह होतं, म्हणजे ते ऍक्टिव्ह होऊन जातं. आणि तेव्हा मग आपण जेव्हा कमांड देतो त्या आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये त्या खोलवर रुजतात. आपण सकाळी सकाळी अफर्मेशन देतो. आपल्याला मॅजिक बुक मध्ये पण सांगितलंय, सकाळी उठा, तुम्ही नियमामध्ये लिहा, संध्याकाळी रात्री मॅजिक रॉक असतो तो आपण दिवसभराच्या चांगल्या गोष्टी आठवून मग आपण झोपतो. तर हे का? कारण त्यावेळेस आपण अल्फा स्टेटमध्ये असतो, आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते जागृत होतं. सेम तसंच आपल्याला सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं आणि आपण कसे त्याला कमांड दिले पाहिजे, नियम कसा आहे, लॉ लॉ कसा दिलेला आहे त्याचा. जर आपल्याला माहित आहे की युनिव्हर्सल लॉ काय आहे, शाश्वत सत्य काय आहे, जर मी कुठलीही वस्तू गरम करेल तर ती एक्सपांड होईल, ती जागा सोडेल. जसं सोन्याला गरम केलं की ती पातळ होतं, तसंच त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला विश्वास हा अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही आपला जेव्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये जेव्हा तुम्ही शांत राहाल, ते तुमच्या आयुष्यामध्ये एखादी कुठली गोष्ट ट्रबल असेल किंवा चॅलेंज असेल, तर तुम्ही शांत बसून त्याला विचारा. आणि त्याला पहिले आधी तर तुम्ही प्रेमाचे चांगले चांगले शब्द बोलू शकता की थँक्यू, आय लव्ह यू, हे माझ्या अंतर्मना, माझी ही वस्तू हरवली आहे, तू मला सांग कुठे आहे ती. तर तुम्हाला तो बरोबर त्या वस्तूपर्यंत घेऊन जाईल. एखादं कुठलं जरी असं एखादं चॅलेंज आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला मार्ग सापडत नाही आहे, आणि तेव्हा जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारलं की हे माझ्या अंतर्मना, मला सांग, मला या गोष्टीमध्ये काय करावं, मी कसा मार्ग काढू किंवा कसं मला होईल, तर तो तुम्हाला स्वप्नाद्वारे कुठली गोष्ट दाखवून काहीतरी तुम्हाला त्याच्यातून एक रस्ता मिळेल. सो हे अंतर्मन असं काम करतं. तुम्ही विचार करू शकता की काही चॅलेंज आहे, काही वस्तू हरवली आहे, किंवा माझ्या आयुष्यामध्ये मला प्रेम हवं आहे, मला अशी माझी कुठली प्रॉपर्टी विकायची आहे, किंवा मला पार्टनर असा हवा आहे. काहीही इन्सिडेंट असू दे, ते तुम्ही शांत बसायचं, दीर्घ श्वास घ्यायचा, अंतर्मनाला विचारायचं, तुम्हाला उत्तर मिळेल. पण त्यावर तुमचा विश्वासही असला पाहिजे. विश्वास अति महत्वाचा आहे. जसं यांनी सांगितलं होतं की बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, कोणी म्हणजे म्हणेल का असं समुद्र इकडे येईन तू जा आणि इकडे, कोणी म्हणेल हे काय आहे, यांनी काय होतं का काही, असं म्हटल्याने. पण तुमचा तो विश्वास पाहिजे. विश्वास अतिशय महत्वाचा आहे. आपलं सबकॉन्शियस माइंड हे एका तत्वावर काम करतं, प्रिन्सिपलवर काम करतं, लॉ ऑफ बिलीफ प्रमाणे काम करतं. सबकॉन्शियस माइंड मध्ये तुम्ही निगेटिव्ह गोष्टी सुद्धा, म्हणजे जर कोणाला वाईट काहीतरी साध्य करायचं असेल तर तेही होतं आणि चांगलंही होतं, कारण सबकॉन्शियस माइंडला समजत नाही ना काय चांगलं आणि काय वाईट. आपण जर सतत निगेटिव्ह निगेटिव्ह विचार करत असलं किंवा सारखं आपल्या डोक्यामध्ये तेच ते भीती, मी करू शकेल का, माझ्याकडून हे होईल का, माझ्या माझ्या तर म्हणजे माझ्या तर ही म्हणजे याच्यातली गोष्टच नाही आहे, माझं असं होईल तर, मी पैसा जर हे झाला तर, किंवा माझं हे म्हणजे जे तुम्ही म्हणाल तर तो तथास्तु करत असतो. जितकी जास्त भीती, तुमची कमतरता, तुमच्या मधला न्यूनगंड की मला नाही, मी नाही हे करू शकत, माझी ही हेच नाही आहे, माझी कॅपॅसिटीज नाही आहे, किंवा मला हे जमत नाही, माझ्या या मालाला भाव नाही आला तर, माझे कस्टमर कुठे गेले तर, मला कस्टमर नाही मिळाले तर, या सगळ्या गोष्टी जे आहे ते जसं तुम्ही विचार कराल तसं तुमचं माइंड काम करणार आहे आणि तसंच तुमच्या समोर येणार आहे. कुठलीही गोष्ट असू दे, तुम्ही जे विचार केला ते तुम्हाला येणार. तुम्ही म्हटलं की नाही, माझा मित्रपरिवार माझ्यावर खूप प्रेम करतो, माझ्यासोबत सगळे खूप छान छान वागतात, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्याकडे पैसा भरपूर प्रमाणामध्ये येतो. आपण सकाळी सकाळी हे सगळे अफर्मेशन्स का बोलतो? आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्ह झालेला असतो, त्याला आपण कमांड देतो आणि ती कमांड दिल्यावर मग ती तथास्तु होते. आणि तसं तसं आपल्या आयुष्यात होतं. आणि म्हणून आपण अफर्मेशन्स का रिपीट करतो, अफर्मेशन्स का लिहितो, तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण ऍक्टिव्ह करतो त्यावेळेस. आणि आपला ऍक्टिव्ह झालं मन ते, की मग तसं तसं ते काम करतं. कारण का त्याला नाही म्हणत, तो म्हणतो ओके, येस बॉस, तुम्ही हे म्हणता का मला दुःख आहे, चलो और दुःख दो. तुम्ही म्हणता का मला त्रास होत आहे, ओके, तुम्हाला त्रास देतो. तुम्ही जर म्हटलं नाही, मला खूप छान आहे, माझी बॉडी खूप छान आहे, मी किती छान काम करते, माझे हातपाय खूप स्वस्त आहे, मी तर खूप सुंदर दिसते, माझे केस खूप छान आहे, माझी त्वचा खूप छान आहे, ओके बॉस तुमची त्वचा खूप छान आहे, ओके बॉस तुमचे केस खूप छान आहेत, ओके बॉस तुम्ही खूप छान दिसता. तो ओके बॉस काम करतो. तो तुम्हाला असं म्हणजे त्याला काहीच समजत नाही. सो जसं वॉटर मॉलिक्यूल आहे, H2O, हे युनिव्हर्सल सत्य आहे. दोन हायड्रोजन, एक ऑक्सिजन तर पाणी बनवतं, आणि त्याच्यासोबत समजा आता कार्बन आहे, कार्बन मध्ये एकच ऑक्सिजन जर आयटम असला तर तो एक विषारी वायू बनतो.
जो त्या त्या कार्बन मोनॉक्साईड मध्ये जर व्यक्ती 2 किंवा 3 सेकंद जरी राहिला तर जिवंत राहू शकत नाही. आणि त्याच्यातच जर अजून एक ओचा आयटम जर मी वाढवला तर ते काय होतं, तो एक उपयोगी असा ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड तयार होतो. मग डाय म्हणजे दोन दोन ऑक्सिजनचे ॲटम त्याच्यामध्ये येतात. सो त्याप्रमाणेच ते आपल्या थॉटचं जितकं रिपिटेशन थॉट ऍक्शन असं होतं. आता तुम्ही म्हणाल की तुमच्या मनामध्ये कुणीतरी एखाद्या व्यक्तीबद्दल खूप काहीतरी घृणाद्वेष आहे आणि तो व्यक्ती समोर आला आणि ते म्हटलं, हा किती छान आहेस तू, किती छान दिसते. मनात तुमच्या काय आहे? उगाच आली, कशाला आली, ही तशीच आहे, ही अशीच आहे. मग तुमचं काय आहे, थॉट काय आहे, तुमची ऍक्शन काय आहे, तुमची रिॲक्शन काय आहे, ते कसं काम करणार आहे, ते कामच नाही करू शकत त्याचं. हे त्याचं प्रिन्सिपल नाही आहे ना. त्याचं प्रिन्सिपल युनिव्हर्सल काय आहे, जे मनात आहे तेच तुमच्या इथेही असलं पाहिजे, तेच तुमच्या डोक्यातही असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुमचं डिझायर आहे की तुम्हाला वजन कमी करायचं आहे. ठीक आहे, तुमचं वजन 55 किलो, 56 किलो, जे काही तुम्हाला पाहिजे. पण तुम्ही आता तुम्हाला वाटते की तुमचं वजन 55 किलो झालं पाहिजे, पण आता तुम्ही सपोज कुठे बाहेर गेलात आणि तुम्ही एखादा पिझ्झा खाल्ला किंवा बर्गर खाल्लं. पिझ्झा खाल्ला मी, बर्गर खाल्लं, माझं वजन वाढेल, बापरे मला आता म्हणजे थॉट काय चालू आहे, मी हे खाल्लं माझं वजन वाढेल, माझं हे खाल्लं मी चरबी वाढेल, माझं पोट किती दिसतंय, मी अशी दिसते. आरशात पाहिल्याबरोबर आपल्या स्वतःला आपण काहीतरी कमांड देणार की नाही नाही, मी काल हे खाल्लं, माझं आज खूपच वजन वाढलंय. प्रॉब्लेम डिझायर काय आहे, मला छान दिसायचंय. थॉट काय आहे, वेगळेच. थॉट झाल्यानंतर मग तुमचे वर्ड्स काय आहेत, मग ऍक्शन काय होतं. ऍक्शन तुम्ही काय घेत आहे, तुम्ही रोज जिमला जाऊन राहिले पण तुम्ही तुमच्या ऍक्शन मध्ये काय आहे, मी हे खाल्लं तर मला असं होईल, मी हे खाल्लं तसं होईल, आज मी हे खाल्लं माझं असं झालं. वर्ड्स काय, ऍक्शन काय, डिझायर कुठे, कुठे जाणार हे, हे शक्यच नाहीये. कारण की हे तत्व काम नाही करत या म्हणजे जसं युनिव्हर्सल लॉच आहे, साखर गोडच असते, पाणी गरम केल्यावर ते उकळणारच आहे. मीठ हे खारटच असते. हे जसं युनिव्हर्सल शाश्वत सत्य आहे, त्याचप्रमाणे जर तुमचा डिझायर, तुमचे थॉट, तुमचे वर्ड्स, तुमचे ऍक्शन, या डिझायरच्या या तीनही गोष्टी जेव्हा एका लाईनमध्ये अलाइनमेंट राहणार, तेव्हाच ती गोष्ट घडू शकणार आहे. ते अलाइनमेंट होणं अतिशय आवश्यक आहे. पाण्याची प्रॉपर्टी काय आहे की त्याला कुठेही टाकलं, कशातही टाकलं, तो तसा शेप घेतो, तो त्याप्रमाणे वळतो. ही पाण्याची प्रॉपर्टी आहे, हा युनिव्हर्सल लॉ आहे. बरोबर आहे. मग आपण आता कधी कधी काय होतं, आपण एखाद्या न्यूज बघतो किंवा एखादा आजूबाजूला झालेला इन्सिडेंट असतो, आपण तेव्हा त्याच्याकडे जेव्हा बघतो आणि त्याच्यामध्ये अगदी खोलवर, अच्छा कसं झालं हे, कधी झालं हे, तुम्हाला असं झालं होतं का. कोणी जर तुम्हाला एखादी गोष्ट, आता 2 दिवसापूर्वी मला एका मैत्रिणीकडे आम्ही सहज फिरता फिरता भेटली आणि मला कळलं की तिच्या मुलाचं एक चॅलेंज म्हणजे होतं आणि वाचला तो. तर ते इन्सिडेंट ऐकताना किंवा त्या मैत्रिणीसोबत माझं कम्युनिकेशन होत असताना मी किती त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट घेतलं. हो का, अच्छा असं. मग मी ते पूर्ण प्रोसेस माझ्या डोक्यामध्ये सुरू, स्वप्न म्हणजे ऍज अ पिक्टोरियल फॉर्म मध्ये मी ते सगळं करत होती. मी ते किती फील करत होते. मी जितकं फील करेल तितकंच ते माझ्या कुठेतरी मनामध्ये छाप होईल आणि कधी ना कधीतरी ते माझ्याच आयुष्यात रिपीट होईल. आपण म्हणतो ना, माझ्या आयुष्यामध्ये असं का घडतं, माझं असं का होतं, मी तर कोणाचीच काही केलं नाही, काही झालं नाही. हे एक तर तुमचं मागच्या काहीतरी जन्मातलं असू शकतं. तुम्ही जर म्हणाल मी या जन्मात असा काही विचारच नव्हता केला, माझ्यासोबत का घडत आहे. एक तर तुम्ही कुठे टीव्ही मध्ये बघितलं, एखाद्या रील मध्ये बघितलं, तुम्ही कुठेतरी आजूबाजूला बघितलं आहे, तुमच्या सराउंडिंग मध्ये बघितलं आहे आणि ती गोष्ट मग तुमच्या आयुष्यामध्ये रिपीट होतं. कारण तुम्ही तिथे किती ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन देता, हे अवलंबून म्हणजे हे महत्वाचं आहे त्याच्यासाठी. सो आपल्या मनाच्या मेमरीमध्ये जेव्हा ते स्टोअर होऊन जातं आणि मग ते आपल्या आयुष्यामध्ये घडतं. सो आपल्याला आता ते बदलवायचं आहे. जर आता आपल्याला म्हणजे मन आहे, हा का बोला बाकी. मॅम, मग अशा केसमध्ये काय करायचं? हे होतं जे तुम्ही हा हा, बोलला ना, तेच ते ह्या सांगते. तुम्ही आता या क्षणाला पण तुम्ही बोलला ना, तर मला ते ट्रिगर्स झाले, जे आठवलं मला त्या बऱ्याच गोष्टी अशा. हा, तर हेच ती मग बुक. अशा वेळेला काय करायचं? येस. सो दिस बुक इज गोइंग टू टीच यू दॅट की आता मला हे दिसलं आहे. आता मला एक इन्सिडेंट आमच्या दीप्ती मॅमने शेअर केलेला. तर त्या बाहेर जात होत्या, त्यांना 2 व्यक्ती भांडताना दिसले आणि ते खूप मारत होते त्या व्यक्तीला. तर त्यावेळेस ऍज अ मी, एक तर मी बघ्याची भूमिका घेईल किंवा मी मध्ये जाईल की अरे तुम क्या कर रहे हो, कैसे मार रहे हो, क्यों मार रहे हो, असं झालं हे झालं. ऍज याच्यापेक्षा मी काय करू शकते,
ओ, या दोघांमध्ये किती प्रेम आहे, किती हार्मनी आहे. परमेश्वरा, या दोघांमध्ये खूप प्रेम आणि हे आहे, यांचा चांगला प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झालेला आहे. आपण त्याच्यावर एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट टाकायची, त्याला न्यूट्रल करायचं आपल्या थॉट. जसं फॉर एक्झाम्पल, आता मी रील वगैरे बघते, तर एक दोन वेळा अशा रील आल्या की जिथे मला कुठेतरी एकदम हे वाटलं. मी तुरंत माझा थॉट प्रोसेस काय चेंज केलं, की नाही, याचं सगळं काही चांगलं होऊ दे, परमेश्वराला चांगली ही काहीतरी मार्ग मिळू दे, याचं सगळं छान होतं, याच्या आयुष्यामध्ये आनंद आनंद होत आहे. मग हे मी त्याच्यावर एक दुसरं एक थॉट माझा चेंज करेल. ते बघताना माझ्या मनात येणारा थॉट, आणि नंतर येस प्राजक्ता. नाही मॅम, तुम्ही आन्सर द्या, मला एक क्वेश्चन आहे. हा, नाही, बोल ना पहिले. अच्छा. माझा क्वेश्चन असा आहे मॅम की जसं आता एक जे सेंटेन्स होतं की तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता, त्यामुळे तुम्हाला यश मिळत नाही, तर तुमच्या मनाच्या विश्वासामुळे यश मिळते. ठीक आहे. तर म्हणजे हे कोट जर आपण बघितलं तर मग मला असं वाटतं की बरेचदा असं होतं, आपण मॅजिक बुक मध्ये आहे, बऱ्याच वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस करतो, हम्म. बट पुढे एखादी अनपेक्षित सिच्युएशन उभी राहते. ठीक आहे. तर मग त्यावेळेस आपण कसं आपल्या ब्रेनला किंवा आपल्या मनाला ट्रेन करू शकतो की फक्त मला जे हवं आहे, किंवा जो विश्वास मला, ऑफकोर्स विश्वास हा चांगल्याच गोष्टींवर ठेवतो आपण, की मला जसं हवं आहे तसंच घडलं पाहिजे. म्हणजे एखादी चॅलेंजिंग सिच्युएशन येते तेव्हा हम्म. हे आपण कसं फोर्सफुली जास्त स्वतःच्या माइंडला ट्रेन करू शकतो, किंवा कसं या परिस्थितीत विचार करू रिपीटेटिव्ह शकतो. अफर्मेशन्स, त्या जो एक निगेटिव्ह थॉट त्यावेळेस आलेला असेल, त्याच्या अपोजिट आपल्याला पॉझिटिव्ह थॉट कंटिन्युअस रिपीट करावा लागेल. बट आणि आहे, आता सपोज आता तुमचं म्हणजे पुढे भरपूर आन्सर मिळणारच आहे. कुठलीही गोष्ट नाही कंटिन्युअस सतत 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 ती झाली ना, की ती त्या सबकॉन्शियस मध्ये फिट झालेली आहे. ती फेड करायला आपल्याला वेळ लागणार आहे. आपण मॅजिक बुक मध्ये आलो तर आपले निगेटिव्ह आपण 100% खाली तडात होतो. बरोबर आहे. पॉझिटिव्ह 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 अफर्मेशन हे ते खूप काही आपण माफी मागितल्या, माफी लिहिले, पास्ट फ्युचर प्रेझेंट जे काही लिहिलं, आपली लेवल थोडी वर आली. आता आपण 80% काहीतरी कुठेतरी आलो आहोत. पण आताही अजूनही कधीतरी एक थॉट ट्रिगर करतो. येस्टरडे आय हॅड अ वन चॅलेंज. सो एक वेगळाच थॉट माझ्या डोक्यात आला, मग मी पुन्हा त्यालाच न्यूट्रल करायचं होतं मला, तर मी ब्लेसिंग्स दिल्या. मी स्वप्न म्हणजे मी दुसरे थॉट, येस माय फादर इज हिलिंग, माय फादर इज हिलिंग मॅजिकली, माय फादर इज हिलिंग मॅजिकली, ओ वाव, असं मी कंटिन्युअस बोलत गेली. मनामध्ये एक होतं भीती, पण मी आता ती माझा थॉट चेंज करत आहे. पुढे तुम्हाला येईल याचे उत्तर, पण आपल्याला त्यावेळेस आपला थॉट प्रोसेस चेंज करायचा आहे. आपल्याला प्रेम, लव, हार्मनी, पॉझिटिव्ह जितकी जास्त तुम्ही त्या गोष्टीला अफर्मेशन देऊ शकता, तुम्हाला ते रिपीट करायचे. ओके, थँक्यू सो मच. येस. न्यूजमध्ये तुम्ही कधी पाहिलं, किंवा तुम्ही तुमच्या एखादा अटेन्शन देऊन जर ते तुम्ही ऐकलं, तर ते तुम्ही जर फील केलं, मी काय म्हणते, फील केलं, ते कधी काहीही असू शकतं, किंवा तुम्ही त्या गोष्टीला किती भाव देता, हेही महत्वाचं आहे. आणि मग ते घडतं. आणि जर म्हटलं की अरे मी या आयुष्यात असं काही केलं नाही, ते मी काय सांगितलं, पाच 2-3 वर्षाच्या आधीचं असू शकतं, जन्माच्या आधीचं असू शकतं. हे आता आपल्याला पास्ट मध्ये जायचं नाही, काही नाही, ओके ठीक आहे, लेट इट बी. पण मला आज काय किल्ली मिळाली आहे हातामध्ये, की मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेंड करू शकते. मला ट्रेंड कसं होता येईल? आता आपल्याला बदलायचं आहे, तर आपल्याला छान अफर्मेशन देऊन 3 श्वास घ्यायचे. अवचेतन मन जागं होतं. माझे सगळे नातेसंबंध छान आहे. मला सगळे खूप प्रेम करत आहे. माझे सगळे जुने काम पूर्ण कंप्लीट होत आहे. जे काही आपण जुनं कॅरी करत असतो ना, ते आपलं आता फेड 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 होत जाईल. म्हणजे ऑलरेडी आपण खूप बोलून 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 त्याला डार्क लाईन अशी टाकली आहे. आता ती मला डार्क लाईन पुसायची आहे, तर मला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्यावे लागेल. मी जितके जास्त पॉझिटिव्ह अफर्मेशन देईन, एक चांगली गोष्ट अशी आहे की अवचेतन मन ते पुसून टाकेल तुमचं. ते तो ठेवणार नाही. तुम्ही जसं जसं वाईट मध्ये ते तुमच्या ह्याच्यात गेलाय ना, ते तुम्ही जसं चांगल्या गोष्टी बोलल्या ना, की ते फेड फेड होत जाणार. आणि मग चांगलं चांगलं होत जाणार. ही एक चांगली गोष्ट त्याच्यामध्ये आहे अवचेतन मनामध्ये. चेतन मन काय आहे, तो तर नेहमी काही ना काहीतरी लॉजिकल पाहत असतो. अरे हे असं वाईट, अरे हे तसं वाईट, हे तिथे का झालं, ते तिथे का झालं, हे त्याचं काम आहे.
पण अवचेतन मनाचं काम काय आहे? मी छान आहे, माझे सगळे संबंध खूप छान आहे, ओके येस बॉस तुमचे संबंध खूप छान आहे, मी खूप छान दिसत आहे, मी खूप हे तुमचे आहे. आणि मागचं जर काहीतरी तुमच्या याच्यामध्ये कुठेतरी स्टोअर मेमरी झाल्या असतील, तर तुम्ही त्याला न्यूट्रल करा. तुम्ही तिथेच पॉझिटिव्ह काहीतरी पॉझिटिव्ह बोला. आता तुमचं मन तुम्हाला कंटिन्युअस अफर्मेशन, आपल्याला या पुस्तकामध्ये पुष्कळ अशा एक्सरसाइज आहे जे आपल्याला 21 वेळा 21 दिवस अफर्मेशन कंटिन्यू लिहून लिहून आपले ते थॉट न्यूट्रल करायचे. कळलं का प्राजक्ता? येस मॅम. थँक्यू हम्म. सो मच. आपल्याला पीस, लव्ह, हार्मनी, थँक्यू, सगळे माझे मित्र परिवार खूप चांगला आहे, असे अफर्मेशन्स टाकायचे आहे, कंटिन्युअस बोलायचं आहे. आणि माझ्याकडे सतत चमत्कार होत आहे, मिरॅकल होत आहे, माझा दिवस खूप पूर्णत्वाचा आहे. आपण ही जी रोज प्रेयर करतो, पूर्णत्वाचा दिवस म्हणजे संपूर्ण असा दिवस, मॅजिकल चमत्कार माझ्या आयुष्यामध्ये होत आहे, माझ्याकडे खूप आश्चर्यकारक गोष्टी होत आहे. हे जेव्हा आपण हे बोलतो, बोलता बोलता फील करणे, लिहिणे, असं करत करत मग अवचेतन मन काय करतं, जी जुनी एनर्जी आहे ते चेंज करतं. आणि ती चेंज होऊन ती म्हणजे फेड होऊन जाते आणि मग ती मागे पडते. मग आता नवीन आपण कॉन्क्रीट तयार करत आहोत. ती जुनी जी मेमरी आहे, ती जी रोवली होती ती सगळी निघून जाईल. आणि एक गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण शांत असतो ना, तेव्हाच आपलं अवचेतन मन काम करतं. हे लक्षात ठेवा. तुम्ही खूप रागात आहे आणि मी खूप चांगली आहे, मी खूप चांगली आहे, माझं खूप चांगलं होत आहे, असं जर तुम्ही असं फक्त रिपिटेशन कराल तर काही नाही. तुम्हाला शांत बसायचं आहे, श्वास घ्यायचे, दीर्घ श्वास 3दा घ्यायचे, मग ते आपलं रिपिटेशन थॉट प्रोसेस ती चालू करायचे. नाही तर तुम्ही तर म्हणाल मी तर चालता बोलता रिपिटेशन करतेच आहे, माझं तर होतच नाही, असं होणार नाही ना. कारण अवचेतन मन तुम्हाला ऍक्टिव्ह करावं लागेल आधी. आणि सगळ्यात बेस्ट अवस्था कुठली असते? अर्ली इन द मॉर्निंग, इन ड्राउझी स्टेट, रात्री झोपायच्या वेळेस ड्राउझी स्टेट, अल्फा तिथे आपलं अल्फा स्टेट मध्ये असतो आपण. तर तेव्हा ते अवचेतन मन तिथे ऍक्टिव्ह होतं आणि मग ते आपले थॉट्स तिथे पोचतात, मग ते व्यवस्थित काम करतात. मॅम, अजून एक यालाच अनुसरून एक क्वेश्चन आहे. हम्म. जसं की आता तुम्ही म्हणाले की अफर्मेशन म्हणायचं, ठीक आहे. तर बरेचदा असं असतं की अफर्मेशन म्हणताना सुद्धा माइंड मध्ये क्वेश्चन येतो की समजा एखादं मी अफर्मेशन, समजा मी वेट लॉसचं एक्झाम्पल घेते की माय आयडियल वेट इज 55, हे मी म्हणतीये कंटिन्यू. आणि हे म्हणताना बॅक ऑफ द माइंड माझ्या मनात थॉट आहे, अरे आज तर तू मस्त डबल चीज वाला बर्गर खाल्लाय. मग मग हे काय करणार? कसं मग हे तेच मी करायचं? सांगितलं याच्या आधी, की डिझायर काय आहे? वजन कमी करायचंय. हम्म. रोज तू जिमला जाते आहेस, हम्म. डान्सही करते आहेस. येस. हा, आता तू बर्गर खाताना किंवा चीज पिझ्झा खाताना काय विचार केला? अरे मी तर हे खाल्लं, आता माझं वजन तर अजून वाढेल किंवा माझी चरबी वाढेल. झालं, संपलं काम. कुठंच अलाइनमेंट नाही आहे तिथे. तुमच्या विचारांची, तुमच्या बोलण्याची, तुमच्या भावनेची कुठलीच अलाइनमेंट होतच नाही ना त्याच्यामध्ये. कुठे सिंक्रोनायझेशन होत नाही आहे, तर ते कसं पूर्ण होणार? म्हणजे याचा अर्थ तुमचा विश्वासच नाही आहे तुम्ही जे बोलता त्याच्यावर, की हो माझं वजन 55 किलो होणार आहे, मी काही खाऊ दे, मला ते लागत नाही. तर आपण काय म्हणतो, अरे मी हवाई खाल्ली तरी मला लागते, मी तर पाणी पिली तरी माझं वजन वाढतं. झालं, मग हवाई लागणार तुम्हाला, मग ते तुम्हाला पाणी लागणार. येस. हो हो, राईट. आपण असं बोलतो मॅम. हा ना. हं. हो. तेच आहे ना, की तुमचे विचार, तुमचे बोलणं आणि तुमच्या भावना त्या अलाइन्ड असल्या पाहिजे. मी लास्ट एक सेंटेन्स याच्या आधी बोलली होती की पुढे येणार आहे ते थॉट, वर्ड्स आणि ऍक्शन. ते काय असतं? ते तुमचं पाणी बनवेल. तुम्हाला पाणी बनायचंय ना, तुम्हाला जे जाईन त्याच्यात मिक्स व्हायचं आहे ना. कुठल्याही भांड्यात टाकू दे, तुम्हाला बनायचंय, तर तुम्हाला हे अलाइनमेंट करणं आवश्यक आहे. तुमचे थॉट्स, वर्ड्स, ऍक्शन्स अलाइन झाले पाहिजे. जसं 4+4 काय होतं? 8 होतं ना, 9 तर होत नाही. पण इथे जर तुम्ही काही केलंच नाही तर तुमचे 8, 9, 10 कुठे बिघडून जाणार? क्लिअर आहे? येस मॅम. आता हो. याच्यासाठी एक काम करू शकतो आपण. तुम्ही अफर्मेशन्स तुमचे जे आहे ते ऑडिओ आपल्या फोनमध्ये तुम्ही अफर्मेशन्स बोला, तुम्हाला जे जे हवं आहे ते त्याच्यासाठी. आणि डेली सकाळी रात्री, सकाळी उठल्यावर,
रात्री झोपायच्या आधी ती लावून द्यायची. आपला मॅजिक रॉक प्रॅक्टिस तर करायचीच करायची. तीही एक आपल्या अवचेतन मनाला जाग करण्याची, अवचेतन मनामध्ये चांगले थॉट प्रोसेस म्हणजे एक बीजारोपण करायची ती एक आपल्याला रोंडाबोरनी सांगितलेली कृती आहे. रोंडाबोरनी सांगितलेली सकाळची कृती आहे. तुमच्या 10 तुमचे ब्लेसिंग्स लिहायची. ह्या दोन्हीही त्याच्याचमुळे दिलेल्या आहे मॅजिक बुकमध्ये. ती सुद्धा अवचेतन मनला जागा करण्याचीच प्रोसेस आहे. तर ते आणि मॅजिक रॉक झाली की आपला ऑडिओ लावून द्यायचा आणि झोपून जायचं. किंवा आधी ऑडिओ ऐकून घ्या, नंतर मॅजिक रॉक करा आणि झोपा. मग बघा तुमच्या ते काही जे काही मागचं रोलेलं असेल ना ते सगळं गवत निघून जाईल घाणेरडं. आणि मग तुम्ही ती नवीन गोष्टी पेराल तेव्हा मग नवीन नवीन छान छान गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होत राहतात. हेच आपल्याला करायचं आहे आणि हेच आपल्याला अं, जोसेफ मर्फी शिकवणार आहे. मग तुमच्या अफर्मेशन एखादं उदाहरण सांगा ना मॅम. वर्ड काय वापर. काय आपण हे करायचं? काय म्हटलं? एखादं उदाहरण सांगा की आपण काय अफर्मेशन. हो, अफर्मेशन सांगते मी. अफर्मेशन तेच आहे. आता तुमचं काय असं जसं वजनाबद्दल आहे तर तुम्हाला अफर्मेशन काय आहे की माझं वजन 55 किलो आहे, मी खूप सुंदर दिसते. बस आपल्याला हेच म्हणायचं आहे रोज. काहीही खाऊ दे मला. माझं मला काय कळतं? माझं संपूर्ण शरीर स्वस्थ, हेल्दी आणि दिसत फिट आहे. आहे. येस. माझ्या बॉडीचे म्हणजे माझ्या शरीरातले सगळे सेल खूप छान प्रकारे एकदम मस्त आनंदीने नाचतात आणि खूप छान एनर्जी क्रिएट करतात किंवा छान आहेत, हेल्दी आहेत. आपल्याला तसं तसं सेम 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 बोलावं लागेल. ठीक आहे. येस मॅम. हम्म. पुढे वाचू. तुम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग करू शकता. सगळ्यात अफर्मेशन जे असतं वेगवेगळे सगळ्यांचे असू शकतात. अकॉर्डिंग टू युअर चॅलेंजेस दॅट अफर्मेशन अलग असतात. आणि पास्टला अनहुक्ड करायचंय, पास्ट मेमरीला अनहुक्ड करायचंय. म्हणजेच जी खुटीवर तुम्ही टांगून ठेवलेल्या गोष्टी आहे ना त्या काढून टाकायच्या. पास्टशी आपल्याला काही लेणं देणं नाही. पास्ट मध्ये गेल्यावर जर तुम्हाला खूप सुंदर सुखद असा आनंदाचा अनुभव येत असेल तर ओके. पण पास्ट तरी मला वाटतं की कोणाचा सुखद अनुभव देत नाही. सो पास्टला सुखद अनुभव नाही देत. मग काय होतं, जेव्हा मी पास्ट आठवते तेव्हा माझं मन पुन्हा नाराज होतं, भीती, चिंता असं मला होतं. मग मला काय करायचंय? मला पास्टला आठवायचंच नाहीये ना माझ्या गोष्टी. मला पास्टला होल्डच करून ठेवायचं नाहीये. हा सगळ्यात पहिला तर हाच एक गोष्ट तुम्हाला शिकायची आहे की पास्ट आपल्याला आठवायचं नाही. मनामध्ये काही आणि तोंडावर काही हे गोष्ट ठेव नाही. जे मनात आहे तेच तुमच्या तोंडाच्या शब्दामध्ये असलेलं पाहिजे. आपल्याला मागे वळून नाही बघायचं आहे. पास्ट आपल्याला लेस कॉन्फिडन्स म्हणजे आपल्या मधला कॉन्फिडन्स कमी करतो. मागे एखादी गोष्ट समजा तुम्ही एखादा स्टेज परफॉर्मन्स दिला आहे आणि तिथे तुम्ही खूप घाबरला आणि तुम्ही काहीतरी वेगळंच बोलून आला, लोक तुम्हाला हसले असतील आणि मग झालं. आता मी तर कधीच नाही आयुष्यात पुढे स्टेजवर उभे राहणार. माझं तसंच झालं होतं. मला तर येतच नाही. मी तर काहीच करू शकत नाही. मी तर 4 लोकांसमोर बोलूच शकत नाही. कधीच आयुष्यात बोलणार नाही. चुकलात, इट्स ओके. शिकली मी काहीतरी. आता तर मी अजून 100 लोकांमध्ये छानच बोलणार आहे. माझ्यामध्ये हा चेंजेस आला आहे. नाहीतर मला तर नेहमी मेरे तो पैर म्हणजे असं म्हणजे माझी एक हिंदी मैत्रीण तिला मेरे तो पैर में ना बड़े गोले आते हैं, मैं तो कभी नहीं यार, मैं तो 4 लोगों के सामने बात ही नहीं कर सकती. आणि आता मी 100 लोकांमध्ये बोलते. पूर्वी मी काय करायची की एखादा शब्द माझा चुकला, जेव्हा की त्या समोरच्या ऑडियन्सला काही समजत नाही बरं तुमचं काय चुकलं आणि काय नाही. पण आपल्यालाच असतं माझं हे चुकलं, मी कशी बोलली, मला नाही बोलायला पाहिजे होतं, असं असं हे म्हणजे उगा थॉट आपल्या डोक्यामध्ये असतात. कळलं? हो मॅम. हम्म. सो मागे वळून बघायचं नाही आहे. प्रेझेंट मध्ये जगायचं आहे. संपूर्ण दिवस हा पूर्णत्वाचा दिवस म्हणून जगायचा आहे. जेव्हा जग झोपतं तेव्हा छान रिपिटेशन होतं. जग झोपतं म्हणजे जेव्हा रात्रीचे आणि सकाळी सुद्धा. आता सगळे लोक झोपले आणि आता आपण छान अफर्मेशन जर केले तर नॅचरली आपल्या आयुष्यामध्ये तेच घडणार आहे. चेतन मन जे असतं ना ते मंकी माइंड असतं. याच्यावर ना श्रीश्रींची एक कहाणी आहे, ती मी एखाद्या दिवशी तुम्हाला वाचून दाखवेल. मंकी माइंड कसं बनवलं देवानी, 2 माइंड बनवले, मग एकामध्ये काय टाकलं दुसऱ्यामध्ये काय टाकलं. मोठी स्टोरी आहे पण ती खूप छान स्टोरी आहे. ती तुम्हाला जमल्यास मी उद्याच वाचून दाखवेल किंवा मी ऑडिओ करून पाठवेल त्या स्टोरीचा, तर तुम्ही ऐका. तर ते मंकी माइंड असतं ते सारखं अरे इथे हे कमी आहे, नाही नाही आणि हे असं नव्हतं करायला पाहिजे, नाही ते तसंच म्हणजे हे करतं. पण कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड ते काहीच नाही करत. ते फक्त हात जोडून उभं असतं, जो हुकुम मेरे आका. मला मशरूम खाल्ल्यावर त्रास होतं,
ओके आका, तुम्हाला मशरूम खाल्ल्यावर त्रास होणार. मी कॉफी पिली की मला ना झोपच येत नाही. ओके, तुम्हाला झोप येत नाही. तो हेच करेल, तो दुसरं काहीच करणार नाही, त्याला माहीतच नाही आहे काय चांगलं आणि काय वाईट. म्हणूनच सांगितलंय की अवचेतन मन हे चांगलंही क्रिएट करू शकतं, निगेटिव्ह क्रिएट करू शकतं. यू डिसाईड की तुम्हाला काय निगेटिव्ह क्रिएट करायचं आणि काय पॉझिटिव्ह क्रिएट करायचं. सो आपल्याला नॅचरली निगेटिव्ह तर नाहीच, आपल्याला पॉझिटिव्हच क्रिएट करायचं, तर मी पॉझिटिव्हच बोलणार आहे. कोणी जर म्हटलं मला ना हे खाल्ल्यावर ऍसिडिटीच होते, मला ना ऍसिडिटी खूप होते, ऍसिडिटी ऍसिडिटी ऍसिडिटी. ओके काका, तुम्हाला ऍसिडिटी आहे म्हणजे तो जो हुकूम मेरे आकावाला काम आहे त्याचं काउंटर स्टेटमेंट टाकायचे त्याचे. प्राजक्त, तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की तुम्ही काउंटर स्टेटमेंट तुमच्या वाढवायचा, त्याला जास्तीत जास्त म्हणायचं, त्या कुठल्याच गोष्टीला जास्त भाव द्यायचा नाही. का हे माझ्यामुळं झालं, किंवा अरे हे मी कमी करू शकले असं झालं असतं, की मी ते करू शकले असती, त्या भाव नाही द्यायचा. याच्यावर मी तुम्हाला तो दीप्ती मॅमचा एक इन्सिडेंट सांगितला, की कुठलाही व्यक्ती असं समजा भांडत असेल तर आपण त्याच्यात जाऊन अरे क्या हुआ कैसे हुआ इतकं नाही. उलट त्या दोघांमध्ये हार्मनी आहे, पीस आहे, त्या दोघांचा प्रॉब्लेम किती छान रिझॉल्व्ह झाला. परमेश्वर त्यांच्या बुद्धीमध्ये खूप छान फरक पडला. वा 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 वा. तो आपल्यापर्यंत येऊ द्यायचं नाही काही. ओके. एखादा ऍक्सिडेंट तुम्ही बघितला असेल, तिथे तुम्ही काय कराल? गिव्ह देम ब्लेसिंग्स इन्स्टेड ऑफ गिव्हिंग थॉट. अरे रे पडला बाबा, काय झालं असेल, त्याला किती मुलं असेल, काही नाही, मग काहीच नाही माहित, असं होतं ना आपल्याला. रस्त्यावर जर आपण कोणाला बघितलं तर त्याच वेळेस आपल्याला आपलं मॅजिकवाला हे सुरू करायचं, त्याला ब्लेसिंग्स पाठवायच्या, त्याला भरभरून ब्लेसिंग पाठवायच्या. त्यावेळेस त्याचं खूप चांगलं होतं, ते लवकर तो दवाखान्यात पोहोचलेला आहे, वा त्याला ट्रीटमेंट मिळाली, तो खूप छान झाला, असं आपल्याला तिथे काउंटर स्टेटमेंट टाकायचे. म्हणजे ते आपल्या मनाच्या आतमध्ये येणार नाही, दुरून दुरून ते निघून जाईल. क्लिअर आहे आता? येस. सो नाव यू कॅन पुढे काय ओके. बघा मला. मनाचे मनाचे दोन प्रकार. आपल्याला एकच मन असते, पण त्याचे दोन वेगवेगळे भाग आहेत. या दोघांच्या कार्यांची विभागणी कशी असते ते मनासंबंधी संशोधन व अध्ययन करणाऱ्यांना चांगले माहीत आहे. तुमच्या मेंदूचे हे दोन भाग एकमेकांपासून मूलभूतपणे वेगळे आहेत. त्या दोघांचे स्वतःचे विशिष्ट गुण आणि सामर्थ्य आहेत, जी एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. मनाच्या या दोन वाचू पुढचा पॅराग्राफ. हम्म. मनाच्या या दोन कार्यांमधील फरक ओळखण्यासाठी अनेक नावे वापरली जातात. उदाहरणार्थ, वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ मन, चेतन आणि अंतर्मन, जागृत आणि सुप्त मन, ऐच्छिक आणि अनैच्छिक मन, पुरुष आणि स्त्री मन आणि इतरही अनेक नावे आहेत. परंतु नाव काहीही दिले तरी मनाचे मूळ द्वैत्य प्रकट करते. या संपूर्ण पुस्तकात मी तुमच्या सोयीसाठी मनाच्या दोन भागांसाठी चेतन मन आणि अंतर्मन असे शब्द वापरेन. जर इतर शब्द तुम्हाला सोपे वाटत असतील तर तुम्ही ते वापरू शकता. मनाचा हा दुहेरी स्वभाव ओळखणे आणि स्वीकारणे हा महत्वाचा मुद्दा आहे. हम्म. आपल्या मनाचे दोन प्रकार आहे, दोन भाग आहे. म्हणजे आपल्याला एकच मन असतं, पण त्याचे दोन वेगवेगळे पार्ट्स आहेत. दोघांची वेगवेगळी विभागणी केलेली आहे. त्या मनासाठी संशोधन व अध्ययन करणाऱ्यांना चांगलं माहित आहे. म्हणजे जे लोक याच्यावर काम करतात, माइंडवर, किंवा न्यूरो सायन्स वाले, न्यूरोलॉजी वाले जे लोक आहेत, ते सांगू शकतात त्याचे कसे काम करतात. तर मेंदूचे दोन भाग आहेत, एकमेकांपासून वेगळे आहेत, त्यांची अशी विशिष्ट गुण, त्यांचं वेगवेगळं सामर्थ्य आहे, वेगवेगळं पोटेन्शियल आहे दोघांमध्येही. आणि वेगळं म्हणजे अतिशय वेगळं, भिन्न भिन्न आहे, सेम कुठंच नाहीये. दोघंही आपल्या याच्यामध्ये टोटली अलग आहेत. दोन कार्यामधला जर फरक तुम्हाला ओळखायचा आहे तर त्यांनी काहीतरी तुम्हाला नावं सांगितली आहे. अं, वस्तुनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ मन, चेतन अवचेतन, अंतर्मन, जागृत आणि सुप्त मन, ऐच्छिक आणि अनैच्छिक मन, पुरुष किंवा स्त्री मन, असं नावं दिली आहे. जसं श्रीश्रींच्या पुस्तकांमध्ये ते मंकी माइंड मध्ये वेगळंच काहीतरी नाव दिलंय त्यांनी, ते समजून सांगायसाठी म्हणून आपल्याला. तर तेही मी पाठवते. पण काहीही नाव असू दे, नावाने काही फरक पडत नाही, पण कार्य जे आहे ते दोघांची वेगळी आहे. आणि दोघांनी जे कार्य करायचं ते फिक्स आहे की ते हेच करणार. त्यांचं मूळ जे काम आहे ते तेच करणार आहे. त्यांचं नाव बदललं तर ते दुसरं काम करतील असं नाही.
जे आहे तेच करणार, नाव कुठलेही असू दे. संपूर्ण पुस्तकामध्ये आपल्या सोयीसाठी त्यांनी फक्त आपल्याला चेतन आणि अवचेतन मन किंवा चेतन व अंतर्मन असा शब्द वापरलेला आहे. इतर शब्द तुम्हाला सोपं वाटत असतील तर तुम्ही तेही वापरू शकता. आणि मनाचा हा दुहेरी स्वभाव ओळखायचा आहे आणि स्वीकारले हा महत्वाचा. हा, त्याचा स्वभाव ओळखणे आणि त्यांचा ऍक्सेप्टन्स, त्याचा स्वीकार करणे हे महत्वाचं आहे. नेक्स्ट पेज हे आहे का? नाही, हे झालं. दिस इज द पेज नंबर अंतर्मन, बाह्यमन आणि अंतर्मन. दिस हम्म. वन. हा. आता मी एक काम करेल, ते 6-16 झालेले आहे ना, तो हम्म. वाचून घेऊया, एक्सप्लेन उद्या करेल. काय म्हणतात किंवा हो, कारण मोठा कन्सेप्ट आहे हा. हम्म, वाचून घ्या. ठीक आहे. बाह्यमन आणि अंतर्मन, आपल्या मनाची द्विमार्गी कार्ये जाणून घेण्याचा एक अनोखा मार्ग म्हणजे त्याचा बागेसारखा विचार करणे. अशी कल्पना करा की बागरूपी मनाचे तुम्ही माळी आहात. तुम्ही रोज तुमच्या बाह्य मनात विचारांची बीजे पेरता. बऱ्याच वेळा तुम्ही ते करत आहात याची तुम्हाला जाणीवही नसते, कारण ही विचार बीजे तुमच्या सवयीच्या विचारांवर आधारित असतात. तुम्ही तुमच्या अंतर्मनात जे पेरता त्याची फळे आणि परिणाम तुम्हाला तुमच्या मनात, शरीरात आणि आजूबाजूच्या वातावरणात प्राप्त होतील. कल्पना करा की तुमचे अंतर्मन सुपीक माती आहे, जी सर्व प्रकारच्या बिया रुजवण्यास मदत करते, मग ते चांगले किंवा वाईट असो. काटे पेरले तर द्राक्ष मिळतील का? जर तुम्ही काटेरी झुडपांच्या बिया पेरल्या तर तुम्हाला अंजिराचे पीक मिळेल का? प्रत्येक विचार हे एक कारण आहे, प्रत्येक विचार हे एक कारण आहे आणि प्रत्येक परिस्थिती एक परिणाम आहे. म्हणून तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. केवळ अशा प्रकारे इच्छित अटी पूर्ण केल्या जाऊ शकतात. यावेळी शांती, आनंद, योग्य कर्म, सद्भावना आणि समृद्धीच्या विचारांची बीजे पेरण्यास सुरुवात करा. या गोष्टीचा शांतपणे आणि आत्मविश्वासाने विचार करा. तुमच्या जागरूक, तार्किक मनाने हे पूर्णपणे स्वीकारा. तुमच्या मनाच्या बागेत या अद्भुत बीज विचारांची पेरणी करत राहा. तुम्हाला चांगले पीक मिळेल. जेव्हा तुमचे मन योग्य रीतीने विचार करते, तेव्हा तुम्हाला सत्य समजते. जेव्हा तुमच्या अंतर्मनात जमा केलेले विचार रचनात्मक, सुसंवादी आणि शांत असतात, तेव्हा तुमच्या सुप्त मनाची जादुई कार्यशक्ती प्रतिसाद देते आणि त्याहून त्या विचारासाठी आवश्यक परिस्थिती आणि योग्य वातावरण निर्माण होते. तुम्ही तुमच्या विचार प्रक्रियांवर नियंत्रण ठेवल्यानंतर तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या शक्तींचा वापर कोणत्याही समस्या किंवा अडचणीत करू शकता. किंबहुना सर्व गोष्टींना लागू होणाऱ्या अमर्याद शक्ती आणि अक्षम्य नियमाला तुम्ही जाणीवपूर्वक सहकार्य करत असता. आपल्या आजूबाजूला तुम्ही जिथे राहता तिथे एक दृष्टिक्षेप टाका. तुमची सामाजिक स्थिती काहीही असो, एक गोष्ट तुम्हाला आढळेल की बहुतेक लोक बाहेरच्या जगातच राहतात. तथापि खरे ज्ञानी लोक हे त्यांच्या आंतरिक जगात वावरत असतात. त्यांना याचे ज्ञान झालेले असते. ते तुम्हालाही होईल की बाहेरचे जग हे आतल्या जगातूनच निर्माण होते. तुमचे विचार, तुमच्या भावना आणि स्वप्ने तुमच्या अनुभवाचे निर्माते आहेत. आतील मन ही एकमेव सृजनशील शक्ती आहे. पुढे वाचू का मॅम अजून? ठीक आहे. म्यूट वर आहे मॅम तुम्ही. आपण आज इथे स्टॉप करूया, कारण ते खूप मोठा कन्सेप्ट आहे तो सांगायसाठी. सो आजचं तुम्हाला काही समजलं किंवा आजच्या मध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. जसं फॉर एक्झाम्पल आता हे दीपक सर तुम्हाला जसं जॉबसाठी आहे ना, तर तुम्ही एक शांत ठिकाणी बसून तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला विचारू शकता, तो तुम्हाला नक्की रस्ता दाखवेल. जसं मी आज सांगितलं की कुठलेही चॅलेंज आणि नेहमी असं तुम्हाला विचार आणि तुमचा आता त्याच्यावर तुम्ही एक अफर्मेशन तयार करा आणि रिपीट करा, ती कंटिन्यू रिपीट करा.
कुठली गोष्ट 21 टाइम्स तुम्ही 21 टाइम्स लिहिली 21 डेज, तर ते मग तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती पूर्णता जाते. किंवा अजून कुणाला जसं जॉबचं आहे चॅलेंज, सो तुम्ही ते तसं करू शकता, जे चॅलेंज आहे ते त्यासाठी. ओके मॅडम. आणखी कोणाला काही विचारायचं आहे का? आणि आतापर्यंत जेवढं आपण वाचलं त्यातलं सगळं कळलेलं असेल असं मी गृहीत धरू. आणि प्लीज तुम्ही कॅमेरा ओपन करत जा. प्रश्न नाहीये कुणाला? वा, गुड. कळलं मॅम, छान सांगितलं तुम्ही. मॅडम, एक ऍक्च्युली प्रश्न जो आहे ना, तो मगाशी तोच जो प्रश्न प्राजक्ता मॅडमने केला होता त्याच्याच अनुषंगाने आहे, की जसं तुम्ही जे एक्झाम्पल सांगितलं की समोर एखाद्याची भांडणं चालली आहेत, पण आपण असं विचार जेव्हा करतो की यांचं चांगलं होऊ देत, किती चांगलं चाललंय, पण असं असं कॉन्ट्रडिक्टिंग नाहीये का ते? असं कॉन्ट्रडिक्टिंग विचार समोर येईल का की आपण, म्हणजे मी एक नॅचरली करावे विचारतोय. लागणार आहे. येणार नाही. हा, येणार नाही विचार, पण करावे लागणार आहे. तुम्हाला पाहिजे काय तुमच्या आयुष्यामध्ये ते तुम्ही आता सपोज ठरवायचं. एखादी व्यक्ती आपल्या संग भांडतीये, तर आपण असं थोडी विचार करणार आहे की अरे हा किती चांगलं भांडतोय माझ्याबरोबर, म्हणजे असं आपण तुमच्यासोबत नाही विचार करत. भांडताना म्हटलंच नाहीये मी. दीपक सर, मी एक नाही, इन्सिडेंट असा सांगितला की दुसरे कुठेतरी बाहेर जर ती गोष्ट घडत आहे, तो प्रसंग एक घडतोय आणि त्या प्रसंगाला तुम्ही किती भाव देता. आणि तुमच्या सोबत जर सपोज असं होत असेल, तर तिथे आपल्याला शांत राहायचं आहे. समोरच्याचं तुमचं काय जे कॉन्फ्लिक्ट होत आहे ते ऐकून घ्यायचं. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही त्याला असं समजून सांगू शकता किंवा नाही सांगू शकत, तिथे चला सॉरी थँक्यू करून निघून जायचं आणि त्याला सांगायचं परमेश्वर याला सद्बुद्धी दे. बस एवढं करून आपण निघू शकतो. आपण तो एक्झॅक्ट मी तुम्हाला असं नाही सांगणार ना की तुम्ही भांडा त्याच्याशी जोराजोराने. आपण भांडणार नाहीच आहोत. आपल्याला फक्त लव पीस हार्मनी तो आता जसं अरुणा मॅमचा एक होता मागे चॅलेंज, आता त्यांचं ते रिझॉल्व्ह झालंय. तर मी काय सांगितलं होतं की एखादा व्यक्ती जर तुमच्यासोबत समोर आला की तुम्हाला चिड येते किंवा राग येतोय, हा व्यक्ती आला की माझ्या आयुष्यामध्ये खुश प्रकार वाव शांती येते. माहित आहे सगळं समजतं मला, पण मला जाणून मला माझ्या याला हे करायचंय. मग तथास्तु होणार ना, की येस, हा व्यक्ती आला की माझं आयुष्य तर खूपच प्रोग्रेस होतो, मला तर खूपच छान रिझल्ट मिळतात. लव पीस हार्मनी वाव, हा व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये खूप छान आहे. पण हे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे थॉट हा टाकावाच लागणार आहे. इफ आय वॉन्ट द गुड रिझल्ट आय हॅव टू चेंज माय थॉट. हेच तर शिकवणार आहे ना पुढे आपल्याला जुजब मार्फी. आणि ते खूप मोठे मोठे त्यांनी आपल्याला इन्सिडेंट सांगितलेले आहे. खूप म्हणजे आता मी आतापासून त्या स्टोरीज सांगत नाही, पण पुष्कळ स्टोरीज आहे ज्या तुम्ही मग पुढे मागे कोरिलेट पण कराल की अरे हा माझं असं होतं, मग मला हे करायला पाहिजे होतं. ओके. एनिवन एल्स? आजच्या सेशन मध्येच मला खूप को रिलेटेड झालेलं. व्हेरी गुड वाव. एकाला जरी इतकं हे समजलं ना, तर मी तर म्हणेल की बस काल मी जे अभ्यास केला होता माझा पूर्ण झाला. म्हणून तर मी तुम्हाला तिथेच मग टोकलं आणि विचारलं ना, की मग असं जर होत असेल तर काय, कसं बाहेर पडायचं त्या गोष्टी. आजच्या म्हणजे सेशनचे जे एक्झाम्पल्स आहेत ना, काही जसं तुम्ही सांगितलं की मला वजन कमी करायचं, पण आपण जे काहीतरी खातो पण ते खाताना सुद्धा आपण पॉझिटिव्ह विचार करत नाही, ह्यानी जरी खाल्लंय आपण तरी सुद्धा आपलं वजन कमीच होणार आहे, वाढणार नाहीये. तर ती थॉट म्हणजे एकदम ते मला प्रॅक्टिकल अजून एक वाटतात ना. आठवतं, शीतल मॅमच्या क्लासमध्ये ते त्यावेळेस कुठेतरी एक इन्सिडेंट झाला होता, बँगलोर की कुठल्या तरी तीर्थक्षेत्राला एक इन्सिडेंट झालेला. आणि एका पार्टिसिपंटने विचारलं की मी ती न्यूज वाचल्याबरोबर किंवा पाहिल्याबरोबर मला सारखं कसं तरी होत आहे, मला खूपच वाईट वाटतंय, मला रडायला येत आहे, मला असं. त्यापेक्षा आता ते फिलिंग घेतलं, ते तुम्ही तुमच्या भावना म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठेतरी ते फील झालंय, त्या भावना आल्या. सो नॅचरली तुमच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट कुठे ना कुठेतरी रिपीट होईल कधी ना कधीतरी. तुमच्या सोबत होईल, तुमच्या समोर होईल, आय डोंट नो व्हॉट इट इज एक्झॅक्टली. बट मग तेव्हा इन्स्टेड ऑफ दॅट की वाव त्याच्यामध्ये जितकी लोक वाचली त्या परमेश्वरा त्या सगळ्यांना खूप छान घर मिळू दे. ज्यांचे आता जे गेले त्यांच्यासाठी आपण काही करू शकत नाही, तो तर परमेश्वराचा निर्णय आहे. पण जे आहे त्यांना चांगलं घर मिळू दे, त्यांची प्रकृती छान राहू दे, सगळ्यांना अन्न पाणी फूड व्यवस्थित मिळू दे,
गव्हर्नमेंट त्यांची चांगली हेल्प करत आहे, सगळ्यांचं खूप छान होत आहे, आपल्याला हे करायचं आहे. त्या थॉटनी आपण दुखी होऊन ते भावना आणि ते कंटिन्युअस ते थॉट आणि त्याच्यात राहणे, त्याच्यापेक्षा मी काय करू शकते? तर माझ्या हातात एकच आहे की मी ब्लेसिंग्स देऊ शकते, मी चांगलं थॉट पाठवू शकते. बस एवढंच करायचं आपल्याला. मॅम मॅम, ते मला एक मनाचे दोन प्रकार जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये शेवटी एक लाईन आहे की मनाचा हा दुहेरी स्वभाव ओळखणे आणि स्वीकारणे हा महत्वाचा मुद्दा आहे. तर मग म्हणजे मला क्वेश्चन त्या लाईनवर आहे की दुहेरी स्वभाव म्हणजे काय, किंवा म्हणजे ते लक्षात नाही आलं. मनाचं दुहेरी स्वभाव इन द सेन्स मन हे चंचल असतं. दुहेरी स्वभाव म्हणजे कसं आहे की अरे हे होईल का, होणार नाही, नाही नाही हे होऊ शकतं, किंवा चेतन आणि अवचेतन मनाचंच काम आहे ना हे. दुहेरी स्वभाव हम्म. म्हणजे त्याचा एकतर होईलही, आपल्या मनात एक वेगळं असतं की नाही नाही हे होणार, आणि वरून वेगळंच काहीतरी अजून आपलं थॉट प्रोसेस पण चालते. तिथे कुठेतरी दुहेरीच आहे ना त्याचं, म्हणजे त्याचे कुठेच काही मॅचिंग होत नाही आहे. एक तर तो म्हणतो नाही हम्म. नाही मी तर माझ्याकडे तर भरपूर पैसा येणार आहे, मी तर एकदम म्हणजे काय म्हणजे त्याला मिलेनियरची लाईफ जगणार आहे, अंबानीची लाईफ जगणार आहे. कुठेतरी नाही नाही अंबानीचं कसं आहे, माझ्याकडे एवढं आहे नाही, मी कुठून आणणार एवढं काहीतरी. झालं ना, म्हणजे दुहेरी झाला ना हा स्वभाव तुमच्या स्वभाव. राईट. म्हणजे तेच इथे कॉन्फ्लिक्ट येतं ना मग कुठेतरी. तर मला 2 लाख रुपये महिना कमवायचा आणि मी कमवणारच आणि 100% मला 2 लाख रुपये मिळणार आहे. मी पुढल्या 4 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला हे शेअर करणार आहे. आता मी हा थॉट टाकलेला आहे माझा. मी हा विचार करणार नाही की मला कुठून येईल, माझ्याकडे ट्युशन मधून येणार का, किंवा मला शेअर मार्केट मधून. आता ते शेअर मार्केटचं असं चालू आहे. तिथे आपल्याला दुहेरी मॅम, आणि येस. एक शेवटचा प्रश्न विचारतो मॅडम, म्हणजे आय डोंट नो किती रिलेटेड आहे हा. अं, आपण हे सगळं करत असताना मला प्रोक्रॅस्टिनेशन जर तुम्हाला सांगता येईल का, की आता आता जे दोन गोष्टी सातत्याने आयुष्यात होतात आपल्या, की आपण सकाळी एक गोष्ट ठरवतो आणि ती करेपर्यंत ऍक्च्युली दुपार होते किंवा संध्याकाळ होते आणि ती गोष्ट नक्की महत्वाची असते आणि ती तरी सुद्धा राहून जाते. आपण पाच शेवटच्या मोमेंटला त्या गोष्टीवर ते काम करतो. असं म्हणजे कधी होतं की मॅजिक बुक. हं, मॅजिक बुक मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला? तुम्ही टू डू लिस्ट, मॅग्निफिशंट आउटकम, अजून कुठला लेसन आहे याच्यावर पर्याप्त? सरांचा प्रश्न मला ऐकायला आला नाही मॅम. त्यांचं म्हणणं आहे की आपण एखादी गोष्ट ठरवतो पण ती दिवसही होऊन जातो तर ती होत नाही, मग नंतर शेवटच्या क्षणाला. त्याच्यासाठी आपल्याला टू डू लिस्ट, मॅजिकल मॅग्निफिशंट आउटकम हे मॅजिक बुक मध्ये सांगितलेले तुम्ही लिहा ते काम. किती काम तुमचं आवश्यक आहे आणि तुम्ही विचार करा ते काम माझं झालं आहे. आणि जे काही काही रगडलेली कामं असतात ती होत नाही, मग आपण त्या 3 किंवा 4 कामं लिहितो आणि त्याप्रमाणे ती पूर्ण होतात. तुम्ही मॅजिकचे जर लेसन्स व्यवस्थित केले असेल तर तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तिथेच मिळून जाईल. अनुभवा कामाच्या ठिकाणी जादू ते पण आहे. हम्म. मीच सांगते माझीच मॅम, होती. बोला बोला. नाही, बोला बोला, तुम्ही कम्प्लीट करा, मी बोलते. नाही नाही ते सांगते, माझी अशी काहीतरी एकदम ती कामं होती पण ती मी फटाफट फटाफट लिहिली आणि मग ती कंप्लीट केली. तुरंत मला थॉट आला त्याच वेळेस की मला हे करायचंय, मग मी तो फोन हातात घ्यायला जायला विचार वगैरे नाही केला. जिथे बसलेली तिथे विचार आला, पटकीने फोन घेतला, बरोबर माझं ते काम केलं. तर माझे ते कामं होऊन गेली. म्हणजे ती खूप दिवसाची रगडलेली काम आहे. आता अजूनही 2-3 आहेत, मला ती माहित आहे. मी आज लिहून ठेवणार, ती माझी पूर्ण होणार. मी लिहून ठेवेल. माझं तसं वॉकच्या बाबतीत होतं प्रोक्रॅस्टिनेशन, की मी रोज ठरवते की आज वॉकला जायचं, पण ते होतच नाही. की म्हणजे आजचं ते उद्या, उद्या नवीन आता सुरुवात करायची, ते अजून माझं आलेलं एकदा डे वनला सगळ्यात पहिले तर आज सुरुवात करा. आज तुम्ही मनाला नाही. सांगा की मी रोज वॉक करते. आज मी रोज वॉकला जाते. वाव, मी रोज वॉकला जाते आणि मला किती छान फील होतं. हे तुमचं झालं आहे. तुम्ही एक थॉट प्रोसेस टाकलं तुमच्या डोक्यामध्ये आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही कशाला जाऊ, खूप हे आहे. पहिल्यांदा घराच्या बाहेर 10 मिनिटासाठी, 15 मिनिटासाठी तरी निघा. एकदा निघा आणि मन आहे तुम्हाला, तुमची जे आहे ना, ते माइंड खूप हे आहे, ते तुम्हाला सांगेल कशाला ग, जाऊ दे, आज वेळ झालाय, किती कामं तुझी राहिली, कशाला जातेस. हा, सेम असंच होतं. हा. म्हणजे मी तयारी पण करते, मी ट्रॅक पॅन्ट टी शर्ट घालते, सॉक्स सगळं रेडी ठेवते, आणि मग नंतर असं घड्याळाकडे जाता, जाऊ दे आता 6 वाजलेत ना, उद्या जाते, असं करून मग बसले.
हा, असंच होतं नाही. रोजचं. 6 वाजले ना तरी जायचं, खाली जायचं, 15 मिनिटं वॉक करायचं आणि यायचं. असं करत 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 हळूहळू एक दिवस असा येईल की तुम्हाला वॉक नाही केलं तर म्हणजे तुमचं शरीर म्हणेल की नाही, चल वॉकला, काही असू दे, चल वॉकला. हे तुमच्या म्हणजे तुमच्या बिंग मध्ये येईल ते. जसं मॅडमने शिकवलंय ना, मी डुईंग हॅव्हिंग वाला काम ते होऊन जाणार. आणि मॅम मी मला बोलू एक काय? विचारायचं आहे की तुम्ही जी सकाळी प्रेयर घेता ना, हम्म. ती म्हणजे मी तर आता नवीन म्हणजे दोन काल मला ऍबसेंट होती, परवाची आणि आजची प्रेयर म्हणजे ती एवढी अशी मनाला भावली ना, की जसं की ऍक्च्युअली म्हणजे हे, तर मला ती तुमच्याकडे जर लिहिलेली असेल तर शेअर करा, नाही तर ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये शेअर करा ना, म्हणजे सकाळी असं ऐकायला वगैरे. नाही नाही. करू शकता का? मी लिहिलेली नाहीये, पण मी रोज वेगळं असं काय 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 बोलत असते, म्हणजे जे मला ते हा, आवडेल. तुम्ही वेगळं बोलता ऍक्च्युली, तुम्हाला ते ऑन द स्पॉट सुचतं ना ते, पण ते खूप छान म्हणजे ते वर्ड्स जे फक्त ती सुचतात जी ना, ते म्हणजे ऍक्च्युली पूर्णत्वाचं टचिंग वाचत आहे. टचिंग वर्ड्स होते ते प्रेयर मध्ये फुल. हा हा मी हा. तर रेकॉर्डिंग करा, त्यासाठी तेवढी म्हटलं जर प्रेयरची रेकॉर्डिंग करा. म्हणजे आम्ही मॅडमची हा, प्रेयर सारखी सारखी ऐकू हा. तर ती प्रेयरची दिवसभरामध्ये. रेकॉर्डिंग मिळाली तर बरं होईल. म्हणजे ती हा ऍक्च्युली एक तर दिवसभरपेक्षा म्हणजे सकाळी आणि झोपताना, की आज दिवसभर पण ह्या गोष्टीसाठी धन्यवाद करून झोपायला छान येते आणि सकाळी. ठीक आहे. हो, खरंच करू छान. करू आपण. हे दुसरी पण एक सुचत प्रेयर नाही ना मागे काय एवढं. पाठवली होती, मे बी तुम्ही तेव्हा नव्हता ह्याच्यामध्ये. ती पण एक छान प्रेयर आहे, जी आपण पाठवली होती ना प्राजक्ता, ऑडिओ मी पाठवलेला, लिहून पण पाठवली होती. तर मी ही पाठवेल आणि असेल तर शेअर करा ना प्लीज ह्या ग्रुपवर आताच्या. पूर्णत्वाचा जो आहे ना, तो पूर्णत्वाचं जे आहे ते आपल्याला रोज म्हणायचं आहे, की आज पूर्णत्वाचा दिवस आहे, परमेश्वर मला आश्चर्यकारक गोष्टी, हे मी लिहून पाठवेल. म्हणजे जे चालेल. काय असेल ना, पण ते तुम्ही जे प्रेयर घेता ना, त्या खूप सुंदर आहेत, म्हणजे त्या एकदम टचिंग आहेत. मग त्यामुळे मला म्हणजे ते सांगायचं होतं की एक तर लिहून नाही तर तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये जरी दिलं तरी चालेल. डेफिनेटली. थँक्यू सो मच. चला आता 32 झाले आहेत. येस, थँक्यू मॅम. थँक्यू सो मच आणि थँक्यू इतके ऍक्टिव्ह पार्टिसिपेशनसाठी, आणि थँक्यू फॉर ओपनिंग युअर विंडोज. आणि ब्लेसिंग्स देऊया आपण सगळ्यांना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद परमेश्वरा, या सगळ्या पार्टिसिपेंट्सची सगळी छान छान स्वप्न पूर्ण होऊ दे. सगळ्यांनी जे ठरवलेल्या गोष्टी आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये घडू दे. त्यांच्या मनात घरामध्ये सुख, समृद्धी, सौख्य, ऐश्वर्य भरभरून येऊ दे. पैशांचा त्यांच्याकडे रोज पाऊस पडो आणि त्यांनी बघितलेली स्वप्न पूर्ण हो. हीच परमेश्वरा इच्छा प्रार्थना. परमेश्वरा थँक्यू 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 थँक्यू. सगळ्यांना सुख, सौख्य, आरोग्य लाभू दे. थँक्यू सो मच. रिसिव्हिंग मोड मध्ये राहायचं. थँक्यू सो मच.